बेबी फीडिंगसाठी ना मी एक ड्रेस मागवला होता बघा. तो पण आज ना मला मिशोवरून ना रिसीव्ह झाला होता बघा. तर अगदी ना कमी प्राईजमध्ये आहे बघा. पण कापड ना एवढं छान आहे की बस, आणि दोन्ही साईडला फीडिंगसाठी ना चेनसुद्धा आहेत बघा. तर अगदी कमी प्राईजमध्ये आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून लिंक म्हणून टाईप करा. तर दुपारची वेळ होती आणि आम्ही खरबूज खात बसलो होतो बघा इथे. त्याच्यानंतर ना मम्मीने इकडे संध्याकाळी ना थालीपीठ छान असं लावायला घेतलं होतं. कारण उन्हाळ्यामुळे आता ना भाज्या ज्या आहेत तर त्या शिल्लक राहत होत्या. त्यामुळे तर छान असा कांदा वगैरे टाकून, कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडीशी हळद वगैरे टाकून ना, आणि सकाळी ना जी भाजी बनवली होती ना ती कुणीच खाल्ली नव्हती बघा. तर ओल्या वाटण्याची अशी छान अशी भाजी होती, तर ती पण त्याच्यामध्ये टाकली. थोडीशी शिल्लक राहिली होती बघा ती, म्हणून ना छान असं मम्मीने मळून ना म्हटली की आता चुलीवरती जर स्वयंपाक तर झालेला आहे म्हटली, आता चुलीवरतीच ना छान असं इकडं ना थालीपीठ आपण लावून घेऊया बघा. तर बिन पाणी टाकतं थोडंसं, तसं भाजी असल्यामुळे जास्त पाणी टाकायची काही गरज पडली नाही बघा. आणि छान असं बघा इकडं मळून घेतलं, आणि बाहेर ना छान अशी चूल पेटवली होती, आणि तवा जरा गरम होता त्यामुळे ना साईडने धरावं लागत होतं बघा. कारण तिथंच ना भाकरी वगैरे बनवून घेतल्या होत्या, आणि त्याच्यावरतीच ना छान असं इकडं मम्मीचं चालू होतं बघा थालीपीठ थापायचं. चुलीवरती एकदम ना खरपूस असं भाजलं गेलं बघा. चला मग भेटूया त्याच्या छान अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.